बघा मित्रांनो, आपल्याला दिलेलं हे गणित आहे ऑर्डर अँड रँकिंग या टॉपिकमधलं. तर बघा आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणते, एका रांगेमध्ये विश्वेश डावीकडून 12व्या स्थानावर आहे, तर दत्ता उजवीकडून 30व्या स्थानावर आहे. तर आपण पहिल्यांदा एक कच्ची लाईन ड्रॉ करून बघू. चला बघा काय म्हणते, विश्वेश डावीकडून, डावीकडली म्हणजे इकडली साईड, ही लेफ्ट साईड आणि ही राईट साईड. तर विश्वेश डावीकडून 12व्या स्थानावर आहे, हे डावीकडून 12वं स्थान समजा हा विश्वेश. त्यानंतर काय म्हणते, उजवीकडून 30व्या स्थानावर दत्त आहे, उजवीकडून 30व्या स्थानावर दत्त आहे 30. पुन्हा काय म्हणते ते, त्यांनी जागा इंटरचेंज केल्या म्हणजे आपसात बदलल्या. म्हणजे आता नवीन जागा म्हणजे दत्ता इकडे येणार, दत्ता कुठं आला, इकडं आला आणि विश्वेश इकडे गेला, बरोबर. तर ते काय म्हणतात, जागा बदलल्यानंतर विश्वेशची काय म्हणतात बघा, हे इकडं असेल, विश्वेशची जागा ही डावीकडून 20वी होईल. म्हणजे हा विश्वेश जो आहे, विश्वेश हा डावीकडून 20वा होईल. तर रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत असं विचारलं आपलं. बघा आता सिंपल काय, आता इथं विश्वेश डावीकडून कितवा झाला, 20वा झाला, आणि विश्वेश इथं उजवीकडून कितवा होणार, 30वाच होणार ना. दत्ताच्या जागेवर आला म्हणजे इकडून 30वा होणार आणि इकडून 20वा होणार. म्हणजे सोपं आहे. त्यात फॉर्म्युला काय आपला, एकूण विद्यार्थी काढायचा, टोटल इज इक्वल टू L+R-1 हा फॉर्म्युला आहे. डावीकडून कितवा आहे विश्वेश, 20वा, त्यानंतर उजवीकडून कितवा आहे, 30वा, आणि -1. -1 का करायचं, कारण विश्वेश डबल व्हायला नाही, इकडून डावीकडून पण व्हायला आणि उजवीकडून पण व्हायला, त्यामुळे -1 करायचं. बघा 20 आणि 50, 20 आणि 30, 50 वजा 1 49, म्हणजे टोटल विद्यार्थी संख्या किती झाली, 49. धन्यवाद.